विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भूमिती या विषयातील प्रकरण दुसरे पायथागोरस थेरम यावर आधारित प्रॅक्टिस सेट 2.1 सोडविणार आहोत। हे सोडविण्यासाठी आतापर्यंत या प्रकरणात आपण जे गुणधर्म शिकलो आहोत त्याची आपण आधी उजळणी करून घेऊया। तुम्हाला माहिती आहे की आपण सुरुवातीला पायथागोरस थेरम शिकलो। पायथागोरस थेरम जे आपण शिकलो त्याचं स्टेटमेंट असं होतं, इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स। आणि हा जो थेरम आहे हा जो पायथागोरस नावाचे शास्त्रज्ञ होते प्रसिद्ध असे, त्यांनी हा तयार केला होता, म्हणून त्याला पायथागोरस थेरम। तो आपण इयत्ता 7वीमध्ये शिकलेलो आहोत की काटकोन त्रिकोणावर काढलेला जो कर्णावर काढलेला जवळचा क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या जवळच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असते। त्यानंतर आपण या प्रकरणात पाहिलं पायथागोरसचं ट्रिपलेट। आता पायथागोरसचं ट्रिपलेट काय आहे तर इन अ ट्रिपलेट ऑफ अ नॅचरल नंबर इफ द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू नंबर देन द ट्रिपलेट इज कॉल्ड पायथागोरियन ट्रिपलेट। एक उदाहरण इथे समजवण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे की समजा आपण असं समजलं की 3, 4, 5 या समजा 3 फिगर आहेत, तर या 3, 4, 5 या फिगरमध्ये सर्वात मोठा अंक 5 आहे। 5चा वर्ग आपण जर काढला तो 25 होईल। त्यानंतर 4चा वर्ग काढला तर तो 16 होईल आणि 3चा वर्ग जो आहे तो 9 होईल। आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, म्हणजेच 25 बरोबर 16 अधिक 9। आणि म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की 3, 4, 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट। म्हणजे जेव्हा मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन लहान संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तेव्हा त्यानंतर आपण 30 अंश, 60 अंश, 90 अंश या त्रिकोणाचा गुणधर्म आपण पाहिला होता, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल। आता हा जो ट्रायंगलचा प्रॉपर्टी अशी आहे, इफ ॲक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री and 90 degree, then the side opposite to 30 degree angle is half of the hypotenuse and the side opposite to 60 degree angle is root 3/2 times the hypotenuse। याला आपल्याला जर मराठीत सांगायचं म्हटलं तर आपण असं सांगू शकतो की जर त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असे असतील तर 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट व 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या रूट 3/2 पट असते। त्यानंतर आपण अजून एक गुणधर्म पाहिला होता त्रिकोणाच्या संदर्भातला, आणि तो म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री। आता काय ही प्रॉपर्टी आहे, इफ द ॲक्यूट अँगल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 45 डिग्री अँड 45 डिग्री, देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड इज 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूस। म्हणजे मराठीत जर म्हणायचं सांगितलं तर आपल्याला सांगता येईल,
एखाद्या त्रिकोणाचे कोन जर 45, 45 आणि 90 अंश असे असतील तर त्याच्या काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या दुप्पट असते. त्यानंतर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल किंवा आपण त्याला राईट ट्रायंगल सिमिलॅरिटी थेरम असे देखील म्हणतो. मग काय हा थेरम? इन अ राईट अँगल ट्रायंगल if the altitude is drawn to the hypotenuse then the true triangle form are similar to the original triangle and to each other. म्हणजेच याला आपण मराठीत असं म्हणू शकतो, काटकोन त्रिकोणामधील समरूपता गुणधर्म. तो आपल्याला असं सांगता येईल, काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. आपल्याला आकृतीमध्ये दिसतं आहे की ट्रायंगल ACB इज सिमिलर टू ट्रायंगल ADC सिमिलर टू ट्रायंगल CDB. ओके. त्यानंतर आपण पुढचा थेरम पाहिला होता, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, ज्याला आपण भूमिती मध्य गुणधर्म असे आपण म्हणतो. आता हा जो थेरम आहे काय सांगतो, तर थेरम असा आहे, इन ए राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स is the geometric mean of the segment into which the hypotenuse is divided. याला मराठीत असं सांगता येईल, ज्याला आपण भूमिती मध्य गुणधर्म असे देखील म्हणतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे कर्णाचे ज्या दोन रेषाखंडात विभाजन होते त्या रेषाखंडाचा भूमितीमध्य असतो. आणि आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये ते दिसतं आहे की आपण असंही त्याला म्हणू शकतो, एक्झाम्पल, इफ CD इज अल्टिट्यूड टू द हायपोटेन्यूज AB ऑफ राईट ट्रायंगल ABC देन x अपॉन h इज इक्वल टू h अपॉन y और h इज इक्वल टू रूट ऑफ XY. त्यानंतर आपण या सर्व जेवढे थेरम आपण आज पाहिले त्यावर आधारित एक्झरसाइज 2.1 आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन 1 आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. याचा अर्थ कारणासह तुम्हाला खालील ज्या संख्या दिलेल्या आहे त्यापैकी कोणत्या पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिलं उदाहरण बघूया. उदाहरण आहे 5, 12 आणि 13 ह्या तीन संख्या आपल्याला दिलेल्या आहे. आता या ठिकाणी 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 13चा 169 आणि म्हणून वर्ग बरोबर 25 अधिक 144 बरोबर 169 आणि 169 हा 13चा वर्ग आहे. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. शेवटी आपण असं म्हणू शकतो की द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर्स. And therefore we can say that 5, 12, 13 is a Pythagorean triplet. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूया. यावरचं उदाहरण जे आहे ते आहे 10, 24, 27. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही बघूया.
10चा वर्ग 100, ओके. 24चा वर्ग 576, 27चा वर्ग 729. आता आपण या दोघं आधीच्या वर्गांची बेरीज करूया. 10चा वर्ग अधिक 24चा वर्ग, 10चा वर्ग 100 अधिक 24चा वर्ग 576, दोघांची बेरीज झाली 676. आणि सर्वात जी मोठी संख्या आहे ती 27चा वर्ग, ती आहे 729. आणि त्यामुळे दोघंही संख्या या ठिकाणी मॅच होत नाही आहे. याचा अर्थ एका बाजूला आपल्याला 676, दुसऱ्या बाजूला 729, दोन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू नंबर. अँड देअरफोर आपण कन्क्लूड असं करूया, 10, 24, 27 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे ते पायथागोरीचं त्रिकोट नाही आहे, ओके. यानंतर आपण एक्झरसाइज 2.1 मधील प्रश्न क्रमांक 3 घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आकृती दिसते आहे, ओके. आकृतीमध्ये तुम्हाला असं दिसतं आहे की या ठिकाणी ट्रायंगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट PM is perpendicular to segment QR and Q dash M dash R. याचा अर्थ M हा मध्यबिंदू आहे Q आणि R चा. PM is equal to 10, QM is equal to 8. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड QR. QRची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आपण हे सोडूया. सोल्युशन आता बघा, इन ट्रायंगल QPR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री, जे आपल्याला दिलेलं आहे म्हणून गिव्हन. सेगमेंट PM इज परपेंडिक्युलर टू हायपोटेन्यूज QR, हे पण आपल्याला दिलेलं आहे गिव्हन. देअरफोर बाय प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन, जे आपण शिकलो आहे, PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. आता PMची किंमत 10 आहे म्हणून 10चा वर्ग बरोबर QMची किंमत 8 आहे, 8 गुणिला MR. देअरफोर MR इज इक्वल टू 10चा वर्ग 100 झाला. हा इकडे गुणिला या बाजूला आल्यावर तो भागीला होईल. 100 भागीला 8 टाकलेला आहे QR. आणि म्हणून QR इज इक्वल टू QM प्लस MR because Q dash M dash R, म्हणजे M is the midpoint of Q and R. Therefore QR is equal to 8 plus MR ची किंमत आता आपण कॅल्क्युलेट केली, ती आली 12.5. आणि म्हणून 8 plus 12.5 दॅट इज इक्वल टू 20.5. अशा प्रकारे आपण इथे जॉमेट्रिकल मीन थेरम वापरून आपण या ठिकाणी QRची किंमत काढली. आता विद्यार्थी मित्रांनो, यातलं आपण पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण संग्रहातलं 6वं उदाहरण आहे. हे आपल्याला असं विचारलेलं आहे, फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एका चौरसाची बाजू आणि परिमिती विचारलेली आहे. आणि जिथे आपल्याला हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर, आपल्याला कर्णाची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग आपण एक आकृती काढूया ज्यामध्ये डायगोनल हा 10 सेंटीमीटर दाखवूया. आणि ज्या बाजू आहेत ज्या आपल्याला काढायच्या आहेत, तुम्हाला माहिती आहे की चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. त्यामुळे आपण एखाद्या बाजूला X मानूया, म्हणजे चारही बाजू ज्या आहे त्या सारख्या होतील. मग आपण सोडूया हे उदाहरण. सोल्युशन, लेट क्वाड्रिलॅटरल ABCDB द गिवन स्क्वेअर. ओके, म्हणजे दिलेला चौरस ABCD आहे. AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. डायगोनलची किंमत आपल्याला दिलेली आहे गिवन. लेट द साईड ऑफ द स्क्वेअर बी 1 सेंटीमीटर. आपण मानूया की चौरसाची प्रत्येक बाजू ही 1 सेंटीमीटर आहे. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. आपण काय केलं, समोरासमोरच्या बाजू मानल्या, चारही बाजू या सारख्याच असतील.
in triangle ABC is equal to 90 degree because angle of square. आपल्याला माहिती आहे की चौरसाचे चारही कोण हे काटकोन असतात, त्यामुळे आपण ABC हा जो कोण आहे हा 90 अंश आहे असं आपण इथे लिहू शकतो आहे. बाय पायथागोरस थेरम. तुम्हाला माहिती आहे की पायथागोरस थेरम हा काटकोन त्रिकोणावर अवलंबून आहे आणि काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंशाचा असतो, त्यामुळे आपण असं लिहू शकतो आता बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर, AC म्हणजे इथे कर्ण आला म्हणजे कर्णाचा वर्ग, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB आणि BC या दोघं बाजू आहे उरलेल्या आणि आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणाचा जो सिद्धांत आहे किंवा आपण ज्याला पायथागोरसचा सिद्धांत आहे तो असं म्हणू शकतो की कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, त्यामुळे तुम्ही असं लिहू शकतात AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता ACची किंमत आपल्याला माहिती आहे, ACची किंमत 10 आहे म्हणून 10चा वर्ग बरोबर AB x मानलं, BC पण x मानलेली आहे म्हणून x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. 10चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 100, x वर्ग आणि x वर्ग झाले 2x वर्ग आणि म्हणून x वर्ग बरोबर 100 हा 2 इकडे गुणिला तो इकडे आला भागीला 2 होईल. x वर्ग बरोबर 50 झाला. मग x वर्ग 50 म्हणजे आपण त्याची फोडाशी करूया 25 गुणिला 2, मग 25चं वर्गमूळ काय आहे 5 म्हणून x इज इक्वल टू 5√2 म्हणजे ABची किंमत 5√2 आली. याचाच अर्थ काय की ABची किंमत जेवढी असेल तेवढीच BCची असेल, BC पण 5√2 होईल, त्याचप्रमाणे DC पण असेल, त्याचप्रमाणे BC पण असेल, म्हणजे उरलेल्या सर्व बाजू ज्या आहेत त्या असतील आणि म्हणून चारही बाजू ज्या आहेत त्यांची जर बेरीज आपण केली किंवा चाराने एखाद्या बाजूला गुणलं तरी किंमत आपली परिमितीची आपल्याला मिळेल आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड दॅट इज 4 इंटू 5√2 अँड दॅट इज इक्वल टू 20√2 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण दिलेल्या चौरसाची परिमिती काढू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो अजून एखादं आपण उदाहरण घेऊया. या एक्झरसाइजमधील जे शेवटचं उदाहरण आहे ज्याच्यावरती तुम्हाला स्टार मारलेला दिसतो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की स्टार असलेले प्रश्न जरा थोडेसे हॉट क्वेश्चन असतात, म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन आपण त्यांना म्हणतो आणि म्हणून ते उदाहरण आपण सोडूया. आता मी आधी प्रश्न वाचतो. प्रश्न थोडासा मोठा वाटतो आहे आपल्याला, बघूया. बघा प्रश्न असा आहे, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग म्हणजे 2 इमारतींच्या ज्या भिंती आहेत त्या रस्त्याच्या समोरासमोर आहेत आणि एकमेकांना समांतर आहेत. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन द स्ट्रीट. एक शिडी आहे जिची लांबी 5.8 मीटर आहे, ती अशा प्रकारे ठेवलेली आहे सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे अशा प्रकारे ठेवली आहे की स्टॉप म्हणजे तिचा जो शेंडा आहे किंवा तिचं जे वरचं टोक आहे जस्ट रिचेस द विंडो ऑफ अ बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. 4 मीटर उंचीवर असलेल्या बिल्डिंगजवळ ती पोचते आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साईड ऑफ द स्ट्रीट. जर का आपण शिडीला दुसऱ्या बाजूला टर्न केली, वळवली, तर इट टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग. त्यावेळेस तिचं टॉप दुसऱ्या बिल्डिंगच्या हाईट ऑफ 4.2 मीटर, जी बिल्डिंग 4.2 मीटर आहे त्या अंतराजवळ ती पोचते. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर आपल्याला त्या दोघं मधलं जे अंतर आहे म्हणजे त्या रस्त्याची जी स्ट्रीटचे जो आहे रस्ता जो आहे त्याची विड्थ आपल्याला विचारलेली आहे, त्याची आपल्याला रुंदी विचारलेली आहे. मग आता आपण हे उदाहरण सोडवूया. आपण यासाठी एक रफ आकृती जी आहे ती तयार करूया, काढून घ्यावी. या ठिकाणी आकृती जी दिसते आहे त्या आकृतीमध्ये बघा 2 काटकोन त्रिकोण तयार झाले दिसत आहे ABC
आणि EDC. म्हणजे यावरून लक्षात येत आहे की या ठिकाणी आपल्याला पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागणार आहे. बघूया आता हे उदाहरण थोडं मोठं आहे. बघा सोल्युशन. इन द फिगर सेगमेंट XB and segment YD represent the walls of two buildings on either side of a street BD. म्हणजे आपण काय म्हटलं की XB आणि YD या काय आहेत, भिंती आहेत दोघं इमारतींच्या, आणि BD हा रस्ता आहे, रस्त्याच्या दोघं बाजूला त्या बिल्डिंग आहेत. आता इकडे सेगमेंट AC रिप्रेझेंट द फर्स्ट पोझिशन ऑफ द लॅडर. शिडीची पहिली किती AC दाखवते, अँड रिप्रेझेंट द सेकंड पोझिशन ऑफ द लॅडर. त्याच वेळेला CE शिडीची दुसरी पोझिशन दाखवते. मग आता आपण बघूया आपल्याजवळ काय काय माहिती आहे. AC CE 5.8 मीटर, जे आपल्या लॅडरची लांबी जी आहे लॅडर सारखीच असणार आहे, त्यामुळे तिची लांबी आहे 5.8 मीटर. AB 4 मीटर, एक बिल्डिंग आहे पहिली, तिची उंची 4 मीटर आहे. DE दुसरी बिल्डिंग आहे, तिची उंची 4.2 मीटर आहे. आता इथे काटकोन त्रिकोण ABC तयार झाला. ABC मध्ये कोन B 90 येईल, काटकोन त्रिकोण तयार झाला आहे म्हणून. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम वी कॅन राईट ॲज AC स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या ठिकाणी ACची लांबी म्हणजे शिडीची लांबी 5.8 स्क्वेअर आहे. AB म्हणजे या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग दिसते आहे पहिली, तिचं 4 मीटर लांबी आहे, 4चा वर्ग अधिक BC स्क्वेअर. मग आपल्याला या ठिकाणी 5.8 स्क्वेअर आपण जर काढला तर 5.8 इंटू 5.8 हा गुणाकार होतो 33.64 इज इक्वल टू 4 स्क्वेअर 16 प्लस BC स्क्वेअर. आणि म्हणून आपण BC स्क्वेअर इज इक्वल टू 33.64 मायनस हा 16 इकडे गेल्यावर मायनस होईल, मायनस 16 दॅट बिकम्स 17.64. आणि मग याचं वर्गमूळ जर आपण दोघं बाजूंचं घेतलं तर BCचं वर्गमूळ BC झालं आणि 17.64चं वर्गमूळ 4.2 झालं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. नाव आता आपण दुसरा काटकोन त्रिकोण बघू. इन ट्रायंगल EDC अँगल EDC इज इक्वल टू 90 डिग्री. काटकोन त्रिकोण आहे म्हणून बाय पायथागोरस थेरम CE स्क्वेअर, CE म्हणजे कर्ण झाला इथे, DE स्क्वेअर म्हणजे बिल्डिंग दुसरी प्लस CD स्क्वेअर म्हणजे दुसरी बाजू इज इक्वल टू 5.8 स्क्वेअर मायनस 4.2 स्क्वेअर. देअरफॉर CD स्क्वेअर इज इक्वल टू 5.8चा वर्ग झाला 33.64 मायनस 4.2चा स्क्वेअर झाला 17.64. आणि त्या दोघांची वजाबाकी जर केली तर ती मिळते 33मधून 17 गेले 16 आले. CD इज इक्वल टू 4 का, तर दोघं बाजूंचे वर्गमूळ घेतले आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. आता आपल्याला टोटल लांबी काढायची आहे, ती म्हणजे BD. आता आपण मगाशी BCची लांबी काढली, ती 4.2 होती. आता आपण CDची लांबी काढली, ती 4 आली. आणि BCD म्हणजे C हा मध्यबिंदू आहे B आणि Dचा, किंवा C हा B आणि Dच्या दरम्यान आहे, आणि म्हणून BD इज इक्वल टू 4.2 प्लस 4. देअरफॉर BD इज इक्वल टू 8.2 मीटर. याचा अर्थ त्या रस्त्याची टोटल जी लांबी आली ती आली 8.2 मीटर. देअरफॉर वी कॅन राईट ॲज विड्थ ऑफ द स्ट्रीट इज इक्वल टू 8.2. पायथागोरस थेरममधील काही गुणधर्म आणि आपण त्यावरचे काही उदाहरणं सोडवले. आता तुम्हाला घरी सरावासाठी जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क आपण आपल्या होमवर्कच्या वहीत सोडवायचा आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे की आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. त्यामध्ये उदाहरणं आहेत
6061. त्यानंतर पुढचा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे जो एक्झरसाइज 2.1 मधला 8वा प्रश्न आहे. तो असा आहे, फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेडथ इज 12 सेंटीमीटर. नंतर पुढचा प्रश्न 9वा तुम्हाला दिलेला आहे या एक्झरसाइज 2.1 मधलाच. तो जो प्रश्न आहे आपल्याला ती आकृती पण दिसते आहे. त्या आकृतीमध्ये तो प्रश्न असा आहे, इन द फिगर 2.22 एम इज द मिड पॉइंट ऑफ क्यू आर, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री, प्रूव्ह दॅट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. अशा प्रकारे हे उदाहरणं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही घरी आपल्या वहीमध्ये सोडवायचे आहे. जर तुम्हाला काही अक्षरे दिसत नसतील तर व्हिडिओला डबल क्लिक करून झूम करा, जेणेकरून ते अक्षरं मोठे आणि तुम्हाला स्पष्ट दिसतील. जर तुम्हाला नोट्स बनवायला वेळ पाहिजे असेल तर व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या ग्रुपवर सेंड करा किंवा यूट्यूबवर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा संपूर्ण भाग समजला असेल, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.